मित्र हो नमस्कार. नुकताच न्यायालयाचा एक निकाल लागलेला आहे मालेगावच्या बॉम्बस्फोटासंदर्भात. आणि या स्फोटामध्ये जे संबंधित होते अशी 7 माणसं निर्दोष सुटलेली आहेत. काही दिवसापूर्वी म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच मुंबईत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आणि त्या प्रकरणातले आरोपीसुद्धा निर्दोष सुटलेले आहेत. त्याच्या अगोदर नांदेडमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल लागला होता आणि त्यातलेही आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातली एक मोठी घटना म्हणून ज्या बाबरी मशीदकडे पाहिलं जातं, त्या बाबरी मशीद पाडण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असा आरोप होता, ते सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. ही सलग 4थी घटना आहे की आरोपी निर्दोष सुटतात. आणि आरोपी निर्दोष सुटण्याचं कारण एक सांगण्यात येतं न्यायाधीशांच्याकडून, आणि ते बरोबर असतं की कुणीतरी आरोप केला म्हणून कुणाला तरी शिक्षा होत नाही. तर शिक्षा होण्यासाठी आरोपींच्या विरुद्ध, संशयित आरोपींच्या विरुद्ध न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करावे लागतात. आता प्रश्न असा येतो की 4ही घटनांच्या मध्ये न्यायालयासमोर सबळ पुरावे आले नाहीत, त्यामुळं आरोपी निर्दोष सुटले. आपल्या तपास यंत्रणा खरंच काही गाफील राहतात का तपास करण्याच्या संदर्भामध्ये? तपास करताना त्या कोणाच्या प्रभावाखाली येतात का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. आणि आरोपी निर्दोष सुटल्यानंतर तपास यंत्रणाच्या ऐवजी न्यायालयच लोकांच्या ओटावर येतं. लोक म्हणतात ह्यांना कसं काय निर्दोष सोडलं? त्याने निर्दोष नाही सोडलं, पुरावे नसल्यामुळे ते निर्दोष सुटलेले आहेत. त्यामुळे प्रश्न पहिला असा येतो की ह्या 4ही घटनांच्या मध्ये तपास यंत्रणांनी पुरावे योग्य पद्धतीचे सादर केले नाहीत म्हणून आरोपी निर्दोष सुटले, हा एक समान घटक आहे. तर आता हे टाळायचं कसं? मशीद पडली सगळ्यांना माहिती आहे, लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला, माणसं मेली हे सगळ्यांना माहिती आहे. बाबरी मशीद प्रकरणात ते 2 ते 3 हजार लोक मेलेले होते. मुंबईतल्या स्फोटात 5-25 मेले होते. मालेगावमधल्या 6 जणांचा मृत्यू झालेला होता स्फोटामध्ये. माणसं मेली हे सत्य, घटना घडली हे सत्य, निकाल लागला हे पण सत्य. तर प्रश्न असा येतो की हे जे संशयित आरोपी असतील किंवा त्यांच्यावर काहीतरी कोर्टामध्ये सादर केलं जाईल त्यांच्या विरुद्ध, हे निर्दोष सुटण्याचं प्रमाण असं वाढत असेल तर स्वाभाविकपणे तपास यंत्रणांच्या विश्वासार्हते संदर्भातच प्रश्न तयार होतात. यातल्या काही तपास यंत्रणा तर जगात भारी आहेत. मुंबईचे पोलीस लंडनच्या पोलीसपेक्षा भारी आहेत असं आपण म्हणतो. वर्षानुवर्षे ही प्रकरणं कोर्टामध्ये भिजत पडलेली होती. मालेगावचं प्रकरण 16-17 वर्षे, बाबरी मशिदीचं तेवढंच वर्षे, बॉम्बस्फोटाचं प्रकरण पण तेवढंच 15-16 वर्षे. ह्या 16 वर्षामध्ये तुरुंगात अडकलेल्यांचं काय होत असेल? ह्या 16 वर्षामध्ये तपास यंत्रणेला साक्षीदार गोळा करून ते कोर्टात टिकवण्यामध्ये अपयश काय येत असेल? कारण अनेक साक्षीदार पोलिसांच्या समोर जे बोलतात ते कोर्टात नाकारतात. सगळेच साक्षीदार फितूर होत असल्यामुळं पुराव्यावर परिणाम होतो, केसवर परिणाम होतो आणि मग निर्दोष सुटण्याचं प्रमाण वाढायला लागतं. मुळात आपल्या न्यायसंस्थेचे एक तत्व आहे, घाई गडबडीत निर्णय देता कामा नये. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोष माणसाला शिक्षा होता कामा नये, अशी आपली न्यायव्यवस्था या तत्वावर उभी आहे. ते खरं खोटं, योग्य अयोग्य
ठरवण्याची ही वेळ नाही आहे. मुद्दा असा आहे की पुरावे सक्षम पद्धतीनं उभा करण्यामध्ये आपल्याला अपयश काय येतं. अर्थात त्याच्यात सरकारची जबाबदारी आहे, कारण सरकारच्या नियंत्रणाखाली या यंत्रणा काम करतात आणि एखादा निकाल लागल्यानंतर त्याच्या ज्या प्रतिक्रिया उमटतात त्यासुद्धा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, जाती तेढ निर्माण करणाऱ्या होतात. उदाहरणार्थ मालेगावचा निकाल लागल्यानंतर प्रतिक्रिया कशा स्वरूपात आल्या. लोकांनी फटाके उडवले, लोकांनी डान्स केला, लोकांनी मिठाई वाटली आणि बहुतेक सगळे हिंदुत्ववादी नेते म्हणाले की हिंदू धर्मावरचा कलंक पुसला गेलेला आहे. का असं ते म्हणाले? कारण हिंदू धर्माशी संबंधित, त्यांच्या संघटनाशी संबंधित काही लोकांना ह्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलं होतं. लोकांच्या मनात असाही प्रश्न पडतो, मुंबईतल्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याला चॅलेंज देणारा अर्ज त्याच दिवशी सुप्रीम कोर्टात करणार असं सरकारने घोषणा केली. ते खरे असेल, योग्य असेल, मग हा न्याय मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या संदर्भात का नाही? माझं म्हणणं, ह्या ज्या सगळ्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या दुर्घटना घडतात, ज्या मानवी मूल्यांची चिरफाड करणारे असतात, माणसं मारणारे असतात, त्या निकालाच्या प्रतिक्रिया आपण धार्मिक बंधनामध्ये अडकून देता कामा नयेत, कारण त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. शेवटी मुद्दा असा आहे की माणूस मेलेला आहे हे सगळ्यांनीच मान्य केलं, पण तो कसा मेला हे सांगण्यासाठी तपास यंत्रणा यशस्वी ठरल्या. म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे, म्हातारी कधीतरी मरणारच असते. प्रश्न काळ सोकावण्याचा आहे. अजूनही असे अनेक प्रकरणं न्यायालयामध्ये आहेत, दंगलीची, स्फोटाची. या प्रकरणाकडे तरी तपास यंत्रणाने नीट लक्ष घालायला पाहिजे. तसं जर घातलं नाही तर समाजाच्या मनात ह्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्यांच्यावर असलेला विश्वास डळमळीत व्हायला लागेल. तो होऊ नये याची जबाबदारी तपास यंत्रणाची, सरकारची आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. धन्यवाद.